निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता. तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यामुळे मागे घेतलं जाण्याची शक्यता. पत्रात 10 मार्चपर्यंतचे व्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख. सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत देखील पत्रात उल्लेख. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्याची TV9 मराठीला माहिती. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे आमदारांमध्ये चलबिचल असल्याची सूत्रांची माहिती. 15 ते 20 आमदारांचा थेट पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली. सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला. जयंत पाटील पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर. जय पवारांची उद्या बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. जय पवार उद्या कसबा भवनात आढावा बैठक घेणार. बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरनं फोन. प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती देण्याच्या जिल्हाध्यक्षांना सूचना. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांचा दौरा असल्याचं कारण सांगितलं. दौऱ्याचं कारण सांगून जिल्हाध्यक्षांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी. बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधी स्पष्ट. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे फोन करून पाठिंबा मागितला. बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी पुष्टी करत नाही. हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही फक्त देणारे आहोत, कोणाचा जीव घेणारे नाहीत. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाचं प्रकरण. बच्चू कडूंचा आवाज असलेली कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवणार. आज दुपारी भाजप आमदार प्रवीण तायडेंची महत्वाची पत्रकार परिषद. रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल्स झाले. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा. रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यात तब्बल 17 कॉल झाले. सर्वाधिक 21 मिनिटं चर्चा झाली. हे कॉल कशासाठी झाले, दमानियांचा सवाल. तर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलारांचा 1 कॉल झाल्याचा दावा. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा. तर सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल्स झाल्याचा आरोप. दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे भोंदू अशोक खरातला 189 कॉल्स. अंजली दमानियांचा गंभीर आरोप. दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा आरोप. खरातवर कुठलेही आरोप नव्हते. तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते. केवळ फोनवरती बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवरती आरोप करणं चुकीचं. दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर. दमानियांचा पुरवठा अधिकारी कोण, मंत्री उदय सामंत यांचा सवाल. दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी झाली पाहिजे, उदय सामंत यांची मागणी. सांगलीत रातोरात बसवण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा. शहरातील राम मंदिर चौकात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. घटनेच्या ठिकाणी विश्रामबाग पोलीस दाखल. अनधिकृतपणे पुतळा बसवू नका, पुतळा काढून घ्या, पोलिसांची विनंती. सांगलीच्या राम मंदिर चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. पुतळा समन्वयानं बाजूला काढला. आयलँडच्या समोरील भगव्या ध्वजाखाली बसवला होता पुतळा. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांची धामधूम. उद्यापासून संस्थान करून ठराव मागण्याची प्रक्रिया सुरू होणार. दुग्ध विकास विभागाकडून ठराव मागणीचा कार्यक्रम जाहीर. ठराव मागणीची प्रक्रिया 14 मे पर्यंत सुरू राहणार. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची आज निवड होणार. जिल्हा परिषदेच्या आवारात कलम 144 लागू. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली. भाजपची नेमकी रणनीती काय, याकडे लक्ष. साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा झेडपी सभापती निवडणुकीवरती बहिष्कार. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य भाजपनं फोडल्याचं कारण देत बहिष्कार. सूत्रांची माहिती. आज सातारा झेडपी सभापतीपदाची निवड होणार होती. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींवरती हल्ला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अधीर रंजन चौधरींवर हल्ला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा अधीर रंजन चौधरी यांचा आरोप. माढा तालुक्यातील अंजन गावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागेची निश्चिती. पुतळा गट नंबर 480 मध्ये एसटी महामंडळाच्या जागेत स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात.
सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे. पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक. छत्रपती शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय. माढ्याच्या अंजन गावात स्थानिक पातळीवर वाद मिटवला. चांगली गोष्ट. जरांगेंची प्रतिक्रिया. तर वाद होईल अशा ठिकाणी महाराजांचे पुतळे बसवू नका, मनोज जरांगेंचं आवाहन. वानवडी पोलीस ठाण्यात टिपू सुलतानच्या घोषणा दिल्या. पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप. कार्यकर्त्यांनी पकडलेला मशीनचा ट्रक पोलिसांनी सोडून दिला. वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांचं निलंबन करण्याची मागणी. पुढील आठवड्यापासून धाराशिव जिल्ह्याचा व्यावसायिक गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता. व्यावसायिक सिलेंडरसाठी ग्राहकांना ईओसी हमीपत्र देणं बंधनकारक. जीएसटी नंबर आणि वापराचं कारण स्पष्ट करावं लागणार. गैरवापर आढळल्यास थेट कारवाई केली जाईल. नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स. रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण. हॉटेल आणि खासगी संस्थेत सिलेंडर दिल्यास कारवाई होणार. अनेक भागात घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू. नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स. रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण. हॉटेल, खासगी संस्थेत सिलेंडर दिल्यास कारवाई होणार. अनेक भागात घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू. गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद. एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडं वाढ. पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार. मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार. 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरनं गॅस दिला जाणार. छत्रपती संभाजीनगरात एलपीजी गॅसचे दर 61 वरून 125 रुपये लिटरवर. पेट्रोलपेक्षाही ऑटो एलपीजी गॅस महाग झाला. ऑटो एलपीजी पंपाच्या बाहेर ऑटो चालकांच्या लांबच लांब रांगा. दिंडोरी अपघात प्रकरणात विहीर मालकावर गुन्हा दाखल. विहीर मालक राजेंद्र गजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नाशिकच्या दिंडोरीत अपघात. एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू. शाळेतील स्नेहसंमेलनाची परवानगी होती का याची देखील चौकशी होणार. मंत्री गिरीश महाजन आणि जिरवाळांकडून दिंडोरीमधल्या अपघाताच्या घटनास्थळाचा आढावा. जिरवाळांसमोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश. तर अपघाताची घटना अतिशय गंभीर. विहिरीला कंपाऊंड का केलं नाही, जिरवाळांचा सवाल. वसई तालुक्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर. भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीला यश. राजन नाईक यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे पाठपुरावा सुरू होता. पंढरपुरात नातेपुतेजवळ नीरा कालव्यात कार कोसळली. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. कार मुंबईवरनं फोंडशिरसकडे जात असताना दुर्घटनेत गाडी चालक सुनील टिळेकर बचावले असून पत्नी आणि सासू सासऱ्यांचा मृत्यू झालाय. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून अपघातात 9 जणांचा मृत्यू. कारमध्ये 3 ते 4 लहान मुलं असल्याचा अंदाज. रात्री उशिरापर्यंत स्थानिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. डोंबिवली डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 71 लाखांची फसवणूक. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून नागरिकाची 71 लाखांची फसवणूक. सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश दाखवून चोरट्यांनी टप्प्याटप्प्यानं पैसे उकळले. पत्नीनं सतर्कता दाखवल्यामुळे सायबर चोरीचा उलगडा. नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल करून खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रारदार व्यावसायिकावरही गुन्हा दाखल. व्यावसायिकानं 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ आढळल्यामुळे प्रकरण उघडकीस. सिंधुदुर्गच्या मालवण कालावल खाडीत अनधिकृत वाळू माफियांवरनं ग्रामस्थांचं आंदोलन. ग्रामस्थ आणि वाळू माफिया आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नागपूरच्या जामठा इथे दिवंगत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन. श्रद्धांजली सभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसआरपीएफची भरती प्रक्रिया सुरू. भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांसाठी राहण्याची आणि जेवणाची निःशुल्क व्यवस्था. 291 जागांच्या भरतीसाठी 75,000 उमेदवार मैदानात. बीडच्या अवकाळी पावसानं सिग्नलचा पोल कोसळला. कंत्राटदारावरती गुन्हा दाखल. या प्रकरणी नगर परिषदेच्या विद्युत अभियंत्यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल. या प्रकारामुळे पालिका प्रशासनाची पोलखोल. पुण्यातील मेजीपी टोनिक्स सिस्टमचे कंत्राटदारावरती गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे बिजवाई कांद्याचं मोठं नुकसान. बिजवाई कांदा आडवा पडून मातीमोल. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात.
नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. अर्जुननगरमधील घरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. घरातली भांडी, धान्य आणि कपड्यांचं नुकसान. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुनाटमध्ये गारपिटीमुळे शेतीचं नुकसान. आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. भाजीपाला, आंबा, टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी संकटात. नाशिकच्या मालेगावात अवकाळी पावसाचा लिंबू बागांना फटका. वादळी वाऱ्यामुळे लिंबाची झाडं उन्मळून पडली. ऐन हंगामात नुकसान झाल्यामुळे लिंबू उत्पादक संकटात. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. जिल्ह्यात 832 हेक्टर पिकांचं नुकसान. कांदा, मका, ज्वारी, बाजरी आणि गहू पिकाला सर्वाधिक फटका. जळगावात भडगावमध्ये अवकाळी पावसाचा फटका. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे झाडावरील शेवगा खाली पडून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात. कलिंगडाच्या वेलावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता.